फ्रेंड्स, वेलकम टू द माय फर्स्ट व्लॉग। तुम्ही म्हणत असाल फर्स्ट व्लॉग आहे आणि अंधारात कसा काय? तर आम्ही सकाळी पहाटेच्या 5:30ला आम्ही निघालेलो आहोत गावी जायला। पहाटेच्या 4 वाजता उठलो, आवरलं, आंघोळ केली, पटकन आवरून म्हटलं निघायचं लवकर, कारण की सकाळी लवकर निघालं की कसं होतं रस्ता पटकन उरकतो, म्हणून आम्ही लवकर निघावं म्हटलं। तर आम्ही गावी कशासाठी चाललेलो आहे हे पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि इथे विहान सुद्धा उठलेला आहे, विहान झोपलाच नाही, उठून खेळत असतो। थंडी पण खूप पडलेली आहे बाहेर। आम्हाला वाटलं तर सकाळी ट्रॅफिक वगैरे नसेल, तसं ट्रॅफिक नाही आहे, पण बऱ्याचशा गाड्या आहेत। आमच्यासारखे बरेच लोक असतात जे सकाळी ट्रॅव्हलिंग करायला रेडी झालेले आहेत। तर इथे थंडी पण खूप आहे आणि धुकं पडल्यासारखं झालंय। गुड मॉर्निंग। इथे आमचा हाफ ऑफ द डिस्टन्स कव्हर झालेला आहे सूर्यदेवतेच्या आगमनाबरोबर। सकाळी निघण्याचा हाच फायदा आहे की तुम्हाला इथे ट्रॅफिक लागत नाही, डिस्टन्स लवकरच कव्हर होतं। म्हणून कुठेही जायचं असेल तर तुम्ही हा पर्याय नक्कीच ट्राय करून बघा की सकाळी पहाटे निघा, तुम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा नक्कीच लवकर पोहोचाल। आम्ही निघून आता 2 तास झालेले आहेत। आम्ही आता असं विचारत आहे की एक थोडासा टी ब्रेक घ्यावा, कारण की गुगल मॅप सुद्धा म्हणतो की यू शुड टेक अ टी ब्रेक। आम्ही आता इथे एखाद्या छानशा हॉटेलच्या शोधात आहे, बघूया एखादं हॉटेल भेटते का। इथे तरी असं गावाकडचा भाग दिसतोय, थोडस पुढे गेलं की काही हॉटेल्स वगैरे लागतील असं वाटतंय, मग आम्ही तिथे ब्रेक घेऊ। तिकडे मम्मा आणि विहान डॅडी सोबत गावी निघालेले आहेत। विहान, तुला माहिती का आपण कशासाठी गावी चाललोय? तुला माहिती आहे? तू सांगतोस का आपण कशासाठी गावी चाललोय? नाही माहिती? तुला पण नाही सांगितलं मम्माने? विहानला पण नाही माहिती। तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। विहान, गुड मॉर्निंग। तुम्ही म्हणत असाल हे कोणतं लोकेशन आहे, तर आमच्या गावी जाता गोंदवले म्हणून गाव लागतं जे साताऱ्यात येतं। तिथे गोंदवले महाराजांचं खूप मोठंसं मंदिर आहे, मग हा त्यांचा पार्किंग एरिया ऍक्च्युली। मी तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहे, चला तर मग मंदिर पण एक्सप्लोर करूया आपण। आम्ही आज फर्स्ट टाइमच आलेलो। खूप सुंदर अशी इथे रांगोळी काढलेली आणि हा खूप मोठा एरिया आहे, आणखी मंदिर बरंचसं लांब आहे। चला तर आपण मंदिर बघूया। सकाळी 8 वाजता सुद्धा एवढी सुंदर रांगोळी काढली। एवढी छान रांगोळी काढली ना। कुठे चाललो आपण? मंदिर, हे मेन मंदिर आहे, तिकडे आम्ही चाललोय। हाय विहान, एवढी छान काढली एकसारखी आहे, हो ना? सुंदर अशी रांगोळी। आम्ही मंदिराच्या एरियामध्ये जाऊन आलो, पण मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास परमिशन नाहीये, मग त्यांच्या नियमांचं उल्लंघन कशाला करायला, म्हणून आम्ही फोटो वगैरे काढला नाही। तरी पण मी इथे गुगलवरून एखादा फोटो घेऊन इथे लावलेला आहे, नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तिथे मी ऍड करून देते। आता झालेला आहे आणि आम्ही आता रिटर्न निघतोय। जाताना प्रसाद सुद्धा घेऊन जाणार आहे। पूर्ण हा जो मोठा एरिया दिसतोय तो सगळा एरिया भक्तांच्या प्रसादासाठी आहे। इथे अशा प्रकारचे गेट आहेत, आय थिंक 6 गेट आहेत टोटल। हा जो पूर्ण एरिया दिसतोय तो सर्व एरिया प्रसादासाठी आहे। खूपच मोठा एरिया आहे, इकडे लेडीज साठी वेगळा आणि जेंट्स साठी वेगळा असं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे। यम्मी यम्मी। एक लग्न आहे गावी। हाय विय।
आम्हाला इथे एक आजोबा भेटले, ती ओळख झाली ते रत्नागिरीचे आहे. ते म्हणत होते आमच्या जागी नक्की येऊन जा, आमच्या आंब्याची बाग आहे. ते जाता त्यांना खूप सारखे म्हणत होते की नंबर घेऊन जावा, नंबर घेऊन जावा, म्हणून हे त्यांच्याकडून नंबर घेतात. आम्ही नक्कीच त्यांच्या घरी जाऊ. तसा ब्रेकफास्ट झालेला आहे. ऍक्च्युली आमचा कुठेतरी बाहेर थांबून ब्रेकफास्ट करायचा प्लॅन होता, पण योगायोगाने इथे थांबलो आणि ब्रेकफास्ट खूप छान होता. इथले सगळे सेवकही खूप छान होते. तिथे एक काका भेटले होते, तेही खूप छान होते. त्यांनी आमचा नंबर घेतला, त्यांचाही दिला आणि त्यांनी रत्नागिरीला नक्कीच भेट द्या असं सांगितले. बघू आता कधी प्लॅन होतोय. आता आम्ही निघतो आहे. किंगमध्ये आता पोहोचलोय. इथलं वातावरण एकदम भक्तिमय होतं, खूप सुंदर होतं. तुम्ही सुद्धा या प्लेसला नक्की व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. इथले सेवक सुद्धा खूप छान आहेत. मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन सुद्धा ऍड करून देईन, तुम्ही नक्की व्हिजिट करा. जायचं का विहान? लेट्स गो. आज एवढी इथं सजावट होती, मला असं वाटलं की हे डेलीच असेल, पण ऍक्च्युली इथं श्री गोंदवले महाराजांचा 111वा पुण्यतिथी सोहळा आहे म्हणजे त्याच्यामुळे इथे एवढी गर्दी आहे. हे बघा इकडे खूप सारे शॉप्स आहेत. आम्ही ठरवलं होतं विहानसाठी काय ते टॉयज वगैरे घेऊन जायचं, पण आम्ही ऑलरेडी खूप लेट झालेलो आहे म्हणून कॅन्सल केलंय. पुन्हा नक्की कधीतरी येऊ इथे आम्ही. येस बेबी. विहान कुठे आलोय आपण? विहान कुठे आपण? विहान कुठे आलोय आपण? आणि इथे आम्ही आता आमच्या घरी पोहोचतोय. असा आहे माझा आजचा लुक. तुम्ही म्हणत असाल एवढं मी रेडी होऊन कुठं चाललीये, तर मी ऍक्च्युली माझ्या माहेरी आली आणि सगळ्यांसोबत माझ्या फ्रेंडच्या लग्नाला चाललोय आम्ही. माझ्या फ्रेंडचं लग्न सांगोरला आहे, त्याच्यासाठी मी आले होते गावी. ऍक्च्युली मगाशी मी माझ्या सासरी होते, तिथून माहेरी आले आणि इथून सांगोरला चालले. मगाशी सासर टू माहेरचं जे डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये ब्लॉग काढायचा राहून गेला. आम्ही लग्नाच्या इथं पोहोचलेलो आहे. खूप मोठा आवाज आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही. सगळ्यात महत्वाचं या लग्नामध्ये अक्षला म्हणून बोलत द्यावा, पाहता यावा, तुमचा सर्वांचा भरभरून आशीर्वाद घेता यावा म्हणून आपण त्यांना समोर जाऊन करून उभं करतो. जगात माझ बांधवाय महा, सर्व बहुजन बांधवाय महा. शिवरायांची दोन्ही लग्न एसाची कंद नावाच्या सरदाराला लावली होती आणि त्याचा पुरावा साताच्या उदयनराजे भोसले यांच्या वाड्यामध्ये बकर आहे, त्या बकरीमध्ये त्याची नोंद झालेली आहे. आणि दोन्ही लग्नाला माझे जगद्गुरू तुकोबराय हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते, याची नोंद त्या ठिकाणी आलेली. त्याच पद्धतीने या ठिकाणी हा शिवविवाह संपन्न होतोय. कारण राजमाता जिजाऊ नसते तर शिवाजी झाले नसते आणि शिवाजी नसते तर आपण थाटामाटामध्ये बसलो नसतो. म्हणून त्या महामातेचे 2 मिनिटं सावली गे तुला वंदितो मी, जिजाऊच साक्षात वाचलना मी. तुझ्या पाऊलीना आमच्या वधाना नाम देवे, रचिला पाया खरा तुका झाला. शेना कबीर हे संता करे, जना मेरा कानु पात्रा. सावधानम विज्ञान युग आता अवतरले, सावधान राजा मंगल सावधान. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.